नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बघा एकादश, त्यासाठी मी भगर बनणार आहे. माझा उपवास आहे. इथे एक वाटी, छोटी वाटी भगर घेतलेली आहे. शेंगदाणे घेतलेले आहेत. मिरच्या घेतलेल्या आहेत कापून हिरव्या. 2 बटाटे कापून घेतलेले आहेत. आणि हे मीठ आहे उपवासाचं. चला आता भगर बनवूया. त्यासाठी गॅस ऑन करते. गॅसवरती भांडं ठेवायचं. भांडं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये भगर भाजून घ्यायची. मोकळी मोकळी होती बघा भाजल्यानं. छान भाजायची. पांढरी पडते भाजल्यानं भगर. पांढरी शुभ्र होते. भगर भाजून झालेली आहे. बघू शकता पांढरी शुभ्र झालेली आहे. काढून घेते प्लेटमध्ये. त्याच भांड्यामध्ये 2 चम्मच तूप टाकायचं. तूप गरम झालेलं आहे. शेंगदाणे टाकायचे. शेंगदाण्याला चांगलं भाजून घ्यायचं. कापलेली हिरवी मिरची टाकायची. परतून घ्यायचं. मिरचीला पण छान खरपूस होईपर्यंत भाजायचं. मिरची भाजलेली आहे. बटाटा टाकायचा. बटाट्याला पण छान भाजून घ्यायचं मऊ पडेपर्यंत. उपवासाचं मीठ टाकायचं. याला शेंबा मीठ म्हणतात. परतून घ्यायचं. बटाटा छान भाजलेला आहे. 1 गिलास पाणी टाकायचं. कारण मी भगर थोडीच घेतलेली आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची. आता झाकण लावून ठेवायचं. 5 मिनिटं झालेली आहेत. पाण्याला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये भाजलेली भगर टाकायची. परतून घ्यायचं व्यवस्थित. 5 मिनिटं झाकण ठेवायचं. 5 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता भगर बनवून तयार झालेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा साधी सिंपल भगर बनवलेली कशी झाली ते.